दंगल संपली की तो मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली सगळा होतो. आणि मग ज्याला तो मराठी होतो त्याला मग तो साळी, माळी, मराठा, ब्राह्मण, कुणबी सगळा होतो. आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं, तिरस्कार असणं ही विकृती आहे. आज सगळे राजकीय पक्ष बाकीचे आज केंद्रातले असतील, पूर्वीपासून चालू आहे, काँग्रेस असल्यापासून सुरू आहे. या सर्व प्रश्नांकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे. मी आज फक्त तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. 1966 साली शिवसेनेच्या जन्माच्या वेळेला माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं. बघा, 1966 सालची गोष्ट बोलते मी तुम्हाला. 1966 माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं. मी ते लवकरच मी ते रिप्रिंट करून तुमच्या पुढे आणणार आहे. मी ते त्या पुस्तकाचं नाव होतं उठ मराठ्या उठ. ते पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे. त्या पुस्तकातला एक फक्त मायना मी तुम्हाला एक फक्त गोष्ट वाचून दाखवतो, आणि ही गोष्ट मला असं वाटतं सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. या गोष्टींवरती विचार केला पाहिजे. पूर्वीची काँग्रेस असो, नाही तर आताची भाजपा असो, नाही तर अजून येणारे दुसरे कुठचाही केंद्रामधला पक्ष असो किंवा राज्यामधला, मराठी माणसांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हे आजोबांनी 66 साली लिहिलंय. तीच गोष्ट आज तंतोतंत आपल्याला लागू पडते. ती मी गोष्ट फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो. भाषा म्हणजे काय बोलायचीच नाही, कमाल भाषा. आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री, म्हणजे ना इथे ना तिथे, अशा मोहनीय अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. त्याचा उज्ज्वल भूतकाळ, जे मी मगाशी तुम्हाला सांगतो ना, इतिहासातल्या चांगल्या गोष्टी, त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात आणि पिढ्यानपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहे. जिकडे पाहावे तिकडे जे आता चालू आहे, त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जातींमधनं. त्याच्यामध्ये त्यांनी एक उतारा दिलाय, गलबला बुद्धी नासते नाना निश्चय सांगती, ऐकावे कोणा कोणाचे बोलत आहे बहुचकी, करंटे मिळाले सर्व ही जो तो बुद्धीचं सांगतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी सांगत असतो. त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते, पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय, आणि प्रत्येक जण बुद्धी पाजळत असतो. त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका, चांगली पुस्तकं वाचा. असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदा लानस्ती आणि जाहीर सभातून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मराठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्या इतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला तर सत्ता स्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबितले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत. हे जे आज सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना, घोड्यांवरती बसलेले आहेत, तुम्ही एक व्हा, तुम्ही एक मराठी म्हणून ताकद ह्यांना सर्वांना दाखवा. नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा.